नमस्कार. तर नुकतेच सरकारी एनर्जी कंपन्यांचे त्रिमाही निकाल जाहीर झाले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत तीन मोठ्या कंपन्यांची कामगिरी. एनटीपीसी, गेल आणि बीपीसीएल यांचे नंबर्स काय सांगतात. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण हो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. इथे दिलेली माहिती ही केवळ अभ्यासासाठी आहे. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला, हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण एक एक करून या तिन्ही कंपन्यांचे निकाल बघूया आणि पहिला नंबर आहे एनटीपीसीचा. तर सर्वात आधी बघूया एनटीपीसी. यांचे निकाल खरं तर थोडे इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे एका बाजूला नफा थोडा कमी झालाय, पण त्याच वेळी गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी सुद्धा आहे. बघूया काय आहे ते. तर बघा, या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा आहे 5,067 कोटी रुपये. आता हा आकडा मागच्या तिमाहीच्या तुलनेत थोडा कमी आहे, जवळपास 3.9% खाली आलाय. आता महसुलावर नजर टाकूया. तो आहे 44,786 कोटी रुपये. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात फक्त 0.2% वाढ झाली आहे. म्हणजे उत्पन्न जवळपास आहे तिथेच आहे, फारसा बदल नाही. पण खरी चांगली बातमी आहे ऑपरेटिंग इन्कममध्ये. कंपनीचा ईबीडा तब्बल 10% वाढलाय आणि आकडा पोचलाय 12,816 कोटी रुपयांवर. ही नक्कीच एक चांगली मजबूत वाढ आहे. आणि हो, ज्याची गुंतवणूकदार वाट बघत असतात, डिव्हिडंड. कंपनीने प्रत्येक शेअरमागे ₹2.75 अंतरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. ही नक्कीच एक चांगली बातमी आहे. ओके, तर एनटीपीसीबद्दल काय कळलं? नफा थोडा खाली, महसूल जवळपास स्थिर, पण ऑपरेशनल इन्कम वाढलाय आणि सोबत डिव्हिडंडची घोषणा. असं एकंदरीत मिक्स चित्र आहे. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या कंपनीकडे, गेल. चला तर आता बघूया गेलला. इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. म्हणजे नफा तर वाढलेला दिसतोय, पण मार्जिनवर मात्र थोडा दबाव आहे. काय आहे नक्की ते पाहूया. तर गेलचा निव्वळ नफा आहे 2,217 कोटी रुपये आणि ही एक जबरदस्त वाढ आहे, मागच्या तिमाहीपेक्षा तब्बल 17.5% जास्त. पण गंमत बघा, नफा इतका वाढला असला तरी महसुलात मात्र फार काही वाढ नाहीये. 35,008 कोटी रुपयांवर महसूल पोचलाय, पण वाढ फक्त 0.7% आहे. आणि इथेच खरी गोष्ट समोर येते. कंपनीचा जो ईबीडा आहे तो 4.3% कमी होऊन 3,191 कोटींवर आलाय. याचा सरळ अर्थ असा की कंपनीच्या ऑपरेशनल नफ्यावर चांगलाच दबाव दिसतोय. सो गेलची स्टोरी काय आहे? निव्वळ नफा जोरदार वाढलाय, पण ऑपरेशनल लेवलला थोडी घसरण झाली आहे आणि म्हणूनच मार्जिन 9.6% वरून कमी होऊन 9.1% आलाय. बरं, आता बघूया आपली शेवटची कंपनी, बीपीसीएल. आणि आता नंबर आहे बीपीसीएलचा. इथे पण एक वेगळाच पॅटर्न दिसतोय. नफा वाढतोय, पण महसूल मात्र कमी झालाय. आणि हो, इथेही गुंतवणूकदारांसाठी एक मस्त बातमी आहे. बीपीसीएलने या तिमाहीत 6,443 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. मागच्या तिमाहीच्या तुलनेत ही 5.2% चांगली वाढ आहे. पण बघा, महसुलाच्या बाबतीत मात्र गोष्ट उलटी आहे. कंपनीचा महसूल 1.04 लाख कोटी रुपये राहिला, जो गेल्या वर्षीपेक्षा 6.8% कमी आहे. आणि आता ती मोठी बातमी, डिव्हिडंड. बीटीसीएलने प्रत्येक शेअरवर चक्क 7.5 रुपयांचा म्हणजे ₹7.50 अंतरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. हा आकडा नक्कीच गुंतवणूकदारांना खुश करणारा आहे. तर थोडक्यात काय, बीपीसीएलने महसूल कमी होऊनही नफ्यात वाढ टिकून ठेवलीय आणि वरून एक दमदार डिव्हिडंड सुद्धा दिलाय. बरं, तर आपण तिन्ही कंपन्यांचे निकाल वेगवेगळे बघितले. आता या तिघांना एकदा एकत्र ठेवून बघूया, म्हणजे आपल्याला एक मोठं चित्र स्पष्ट दिसेल. निव्वळ नफ्याची तुलना केली तर बघा, बीपीसीएल 6,443 कोटी रुपयांसोबत सगळ्यात पुढे आहे. दुसऱ्या नंबरवर आहे एनटीपीसी आणि त्यानंतर गेल. म्हणजे या तिमाहीत नफा कमावण्याच्या शर्यतीत बीपीसीएलने बाजी मारली आहे. ठीक आहे, तर हे सगळे आकडे बघितल्यानंतर यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? काय लक्षात ठेवायला हवं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये एकसारखे निकाल आलेले नाहीत. सगळ्या कंपन्यांची कहाणी वेगळी आहे. दुसरी गोष्ट, एनटीपीसी आणि बीपीसीएलने गुंतवणूकदारांना चांगला डिव्हिडंड दिलाय, जी एक चांगली गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे नफा आणि महसूल यांच्या वाढीत कोणताच एकसमान पॅटर्न दिसत नाहीये. प्रत्येक कंपनीची कामगिरी ही वेगळीच राहिली आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच की या अशा वेगवेगळ्या निकालांमधून एनर्जी सेक्टरच्या भविष्याबद्दल नक्की काय संकेत मिळतायत? कारण बघा, कुठे नफा वाढतोय, कुठे महसूल घटतोय, तर कुठे मार्जिनवर दबाव आहे. हे चित्र नक्की कशाकडे इशारा करतंय यावर विचार नक्कीच करायला हवा.